गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यात माढा, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचाली सुरू झाल्यात। त्यामुळे या महामार्गामुळे शेती, घरे संपादित होणार असल्यानं बहुतांश शेतकरी या भूसंपादन प्रक्रियेस आपला विरोध दर्शवताना दिसून येत आहेत। मात्र प्रशासकीय पातळीवर या विरोधाची फारशी दखल घेतली जात नसल्यानं बाधित होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी विविध मार्गाने आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचं चित्र माढा तालुक्यात पाहायला मिळत आहे। नुकतंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत अरण तालुका माढा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं व यापुढे याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही देण्यात आलाय। तर दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेच्या हालचाली सुरू आहेत। यातूनच माढा तालुक्यातील मानेगाव हद्दीत शक्तीपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सुरू असताना सर्वेक्षणास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम बंद करण्याची मागणी करीत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं। सर्वेक्षणादरम्यान गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 33 जणांविरुद्ध माढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी निषेध केला असून ही हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी दिला असून मंगळवार दिनांक 2 जून रोजी शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीनं भूसंपादन प्रक्रिया आणि सर्वेक्षणास आपला विरोध दर्शवण्यासाठी माढा तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय पाटील घाटणेकर यांनी दिली आहे व सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। माढा तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचं सर्वेक्षण चालू असताना माढा तालुक्यातील मानेगाव, धानोरे या भागातील शेतकऱ्यांनी त्या सर्वेक्षणाला विरोध केला। आम्हाला शक्तीपीठ नको आहे, त्याची काही गरज नाही, मागणी नसताना आणि गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर प्रशासनानं, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं बळजबरीनं त्यांच्या शेतामध्ये सर्वेक्षण चालू केल्यानंतर शेतकऱ्यांनी विरोध केला आणि मग प्रशासनानं त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याबद्दल मी या शासनाचा आणि प्रशासनाचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि या तालुक्यातून, या भागातून शक्तीपीठ महामार्ग गेला नाही पाहिजे ही जी शेतकऱ्यांची भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे उद्याच्या 2 तारखेला 2 जूनला सकाळी 11 वाजता या शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे यासाठी माढा तालुक्यातील आणि या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी माढा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणार आहेत। त्या मोर्चाला या भागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी हजर राहावं। सर्व शेतकरी संघटनेने सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन मी सर्व शेतकऱ्यांना करतो।